शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर जिल्ह्यातील विधान परिषदच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपाच्या वतीने राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाने 4 उमेदवारी अर्ज नेण्यात आले आहेत। हे सर्व अर्ज भाजपच्या वतीने घेण्यात आले असून राहुरीचे अमोल गुलदगड यांनी तनपुरे यांचे नाव भाजप पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज नेले आहेत। दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वतीने देवळाली प्रवरा येथील तुकाराम भीमराज पठारे यांच्यासाठी अभिषेक दास यांनी एक उमेदवारी अर्ज नेलेला आहे, तर शेवगावच्या एका अपक्ष इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। जलसंपदा मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाधानकारक काम झाल्याचा दावा केला। मराठा आरक्षणाच्या बाबतीत मिसिंग लिंक शोधण्याच्या बाबतीत अनेक ठिकाणी समाधानकारक काम केले असल्याचं ते म्हटले आहे। छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समन्वय समितीची बैठक झाली। या बैठकीला मंत्री विखे पाटील यांच्यासह भाजप आमदार प्रसाद लाड उपस्थित होते। या बैठकीनंतर बोलताना विखे पाटील म्हणाले, आम्ही मराठा आरक्षणाचा विस्ताराने आढावा घेतला। या प्रकरणी मुख्य प्रश्न जात प्रमाणपत्र देण्याचे आहे। या प्रकरणी आतापर्यंत काही कारवाई झाली, त्यात जवळपास 3 लाख जात प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू करून देण्यास आली आहे। यापुढेही जसे अर्ज येतील तशी कारवाई होईल। या प्रकरणी कन्नडचे एक उदाहरण होते। या प्रकरणात समितीने प्रस्ताव मान्य केला होता, पण अधिकारी पातळीवर तो रद्दच झाला आहे। राज्यात यंदा मान्सूनचा पाऊस लांबणार असल्याचं सांगण्यात येत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात अद्याप सर्वदूर मान्सून पूर्व पावसाची हजेरी नसली तरी 1 जून पासून उन्हाळ्याच्या चटक्यांमुळे परेशान असणाऱ्या नगरकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने जिल्ह्याला सोमवार आणि मंगळवार 2 जून रोजी पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे। मुरुम चोरी करणाऱ्या जेसीबीचा पाठलाग करून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना भरधाव जेसीबीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला। ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 12:15 वाजेच्या सुमारास अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जरे वस्ती परिसरात घडली होती। घातपाताचा आरोप करण्यात आला होता। आता या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिकेच्या नो पार्किंग कारवाई दरम्यान उचलून नेलेल्या दुचाकीच्या कारणावरून महिला कर्मचाऱ्यास मारहाण करून त्याच्या हातातील चलन मशीन फोडण्याची घटना शुक्रवारी सायंकाळी शहरातील टॉप पेट्रोल पंप भरोसा सेल परिसरात घडली। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दीपाली चव्हाण यांनी फिर्याद दिली असून संबंधित कंपनीकडे अहिल्यानगर महापालिकेच्या आदेशानुसार नो पार्किंग क्षेत्रातील वाहने उचलून निश्चित ठिकाणी जमा करण्याची जबाबदारी आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।